नमस्कार. सुरुवातीला आपण हे ब्लॅक रंगाचे लोकरीचे 2 धागे घेऊन एक मॅजिक रिंग बनवून घेणे. आणि इथे या ग्रुपमध्ये एक चेन बनवून घेणे. अशा प्रकारे ही आपली मॅजिक रिंग तयार झाली आहे. आणि आता आपण इथे तर एक चेन आपण बनवलेली आहे. परत ना दुसरी चेन, तिसरी चेन म्हणजे आपला एक डबल क्रोचेट तयार झाला आहे. हा ब्लॅक कलरचा म्हणजेच काळ्या रंगाचा धागा असल्यामुळे दिसणार नाही आहे, तरी पण हा आपला एक डबल क्रोचेट तयार झाला आहे. असे आपण अजून 14 डबल क्रोचेट बनवून घेणार आहोत. 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 7 आणि 8 आणि 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 13 हा धागा आहे तो असा आपण खेचायचा. 14 15 आणि हा लोकरीचा धागा आपण असा खेचायचा. आणि इथे आपल्याला सुरुवातीला 1 2 3 चैन होत्या, तिथे आपण या तिसऱ्या चैनमध्ये हे करून इथे हे बंद करून घेणे.
हे 2 धागे एकदम आले पाहिजेत आपले, त्यामुळे इथे सावकाश असे आले आणि अशा प्रकारे हे आपण बंद केले. इथे आपले हे 15 डबल क्रोचेट पूर्ण झाले. आता आपण दुसरा धागा घेऊन लोकरीचा येलो कलरचा ते पण आपण 2 घेणार आहोत आणि असे याच्यामध्ये घेऊन हे धागे खिचून घेणे ब्लॅक कलरचे आणि कैचीने कापून घेणे. आणि आता आपण इथे सुरुवातीला 3 चेन करून घेणार. 1 1 2 3 आपला हा एक डबल क्रोचेट तयार झाला आहे. असेच आपण इथे जिथे केलं आहे तिथेच सुई घुसून परत अजून एक डबल क्रोचेट करून घेणार आहोत. आपले हे इथे 15 डबल क्रोचेट आहेत. तर प्रत्येक इथेच आपण ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोचेट बनवले आहेत आणि प्रत्येक वेळी हा धागा लोकरीचा घट्ट खेचून घेणे. असे आपले या एका ह्याच्यामध्ये गॅपमध्ये 2 डबल क्रोचेटच्या मध्ये गॅपमध्ये म्हणजे इथे चैनच्या इथे हे 2 डबल क्रोचेट सुरुवातीला झाले. असे आपण हे 7 वेळा म्हणजे हा पकडून 7 वेळा करत येणे. म्हणजे हे आपले इथे 1 म्हणजे हे 2 डबल क्रोचेट 7 वेळा म्हणजे आपण एकूण टोटल 14 डबल क्रोचेट. प्रत्येक गॅपमध्ये 2 डबल क्रोचेट असे 7 वेळा म्हणजे 1 2 3 4 5 6 7 वेळा झाले. आणि आत्ता आपण म्हणजे या प्रत्येकाच्या आणि आत्ता आपण हा जो इथे जे लूप आहे त्याच्यावरती 2 वेळा हे करून गॅपमध्ये या गॅपमध्ये ट्रिपल म्हणजे ट्रिपल कोचा बनवणार आहोत. म्हणजे हा एकदा झाला, हा दुसऱ्यांदा झाला आणि हा तिसऱ्यांदा झाला. असा हा ट्रिपल क्रोचेट बनवून घेतला. नंतर त्याच्या बाजूला आपण 4 डबल क्रोचेट म्हणजे परत हे आहे जे लूप त्याच्यावरती 1 1
2 आणि 3 वेळा आणि तिथेच आपण परत सुई घुसून परत 1 वेळा झाला, 2 वेळा झाला, परत बघा, सॉरी, 1 2 3 वेळा. हे लोकरीचे 2 धागे असल्यामुळे इथे हे आपल्याला सुई घट्ट पकडून आणि सावकाश करायची आहे. 1 2 1 2 3 आणि हे 4 असा 4 क्रोचा झाला आपला. आणि मग परत आपण ट्रिपल, म्हणजे हे 1 2 3 2 वेळा परत त्याच ह्याच्यामध्ये सुई घुसून 1 1 2 आणि 3. म्हणजे इथे आपण ट्रिपल क्रोचे आणि इथे 4 क्रोचा आणि परत इथे ट्रिपल क्रोचा असे बनवत येणे. म्हणजे ह्या मिडलला इथे आपण हे प्रत्येक गॅपमध्ये 2 डबल क्रोचेट असे 7 वेळा बनवले. 1 2 3 4 5 6 7 आणि नंतर ह्या गॅपमध्ये आपण एक ट्रिपल क्रोचेट, नंतर 4 क्रोचेट आणि परत ट्रिपल क्रोचेट आणि मग परत आपण हे जे 7 गॅप आहेत त्याच्यामध्ये इथे जसे बनवले तसे बनवते मी प्रत्येक गॅपमध्ये डबल क्रोचेट. इथे आपण हा डबल क्रोचेट बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे इथेपर्यंत आपण करत येणे. इथे जसे आपण 7 वेळा डबल क्रोचेट 2 2 बनवले तसेच इथे प्रत्येक गॅपमध्ये आपण 7 वेळा 4 5 6 7 वेळा बनवून इथे आपण आता हे तिसऱ्या चेनमध्ये सुई घुसून हे बंद करून घेणार आहोत स्लिप स्टिच. आणि आता आपण हे ब्लॅकचे एक लाईन, ही दुसरी लाईन म्हणजे ब्लॅक 2 आणि तिसऱ्या लाईनमध्ये आपण 2 चेन बनवून घेणार, 1 आणि 2 चेन. आणि इथे आपण ही 2 चेनचा एक डबल क्रोचेट तसाच अजून त्याच्यामध्ये एक 2 चेनचा एक हाफ डबल क्रोचेट पकडणार आणि त्याच्याच त्या बाजूच्या त्याच गॅपमध्ये आपण आता अजून एक हाफ क्रोचेट बनवून घेणार आहोत. परत प्रत्येक वेळी लोकरीचा धागा खेचून घेणे. परत आता ह्या गॅपमध्ये आपण 2 हाफ डबल क्रोचेट बनवले, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपण 1 बनवून घेणे. हा आपण डबल धागा घेतल्यामुळे तो खेचताना आपल्याला प्रॉब्लेम येतो, त्यामुळे आपण करते वेळी सावकाश करत येईल. परत इथे 2 घेतल्या एका गॅपमध्ये, परत या गॅपमध्ये 1 घेतला,
हाफ डबल क्रोचेट. आता परत पुढच्या गॅपमध्ये 2 वेळा आपण हाफ क्रोचेट करून घेणे, हाफ क्रोचेट करून घेणे. असे आपण इथे करत येणे. इथे सुरुवातीला 2, इथे 1, परत 2, परत 1, परत 2, परत 1, परत 2, 1 2 1 2 1 2 1 आणि नंतर हे जे आपण सुरुवातीला असे करत येणे. इथे 2 केले, परत इथे 1 हाफ क्रोचेट, परत 2 हाफ क्रोचेट, आणि आता इथे जिथे आपण हे जे बनविले त्याच्यासाठी इथे म्हणजे हे असे होणार आपले. मग आता आपण हे सुरुवातीला 3 ट्रबल, 4 ट्रबल आणि 3 डबल याच्यामध्ये आपण आता इथे आपण 2 हाफ डबल क्रोचेट बनवले. नंतर आपण हे 3 म्हणजे 3 ट्रबल, 4 ट्रबल आणि 3 ट्रबल म्हणजे त्याच्यामध्ये आपण आता इथे 3 डबल क्रोचेट बनवून घेणे. एक झाला, हा दुसरा झाला. अशा प्रकारे आपले हे 3 डबल क्रोचेट तयार झाले आहे. आता आपण त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 हाफ क्रोचेट बनवून घेणार आहोत. परत त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 1 हाफ क्रोचेट अशा प्रकारे आपण इथे 2, इथे 1, परत 2, परत 1, परत 2, परत 1 2 1 2 1 असे करत इथपर्यंत येणार आहोत. आणि आता ते हाफ डबल क्रोचेट, 1 परत इथे 2 हाफ डबल क्रोचेट असे पूर्ण करत इथून इथे या दुसऱ्या चेनमध्ये सुई घुसून हे स्लिप स्टिचने बंद करून घेणे. आणि आता वरती 1 चेन घेणे आणि आता आपण ही येलोची तिसरी लाईन सुरू करतो आहोत. आता वरती 1 चेन घेऊन प्रत्येक ह्याच्यामध्ये इथे आपलं 1 सिंगल क्रोचेट तयार झाला आहे. तसेच प्रत्येक ह्याच्यामध्ये 1 सिंगल क्रोचेट करत येणे.
असे ह्या आपल्या इथे जे आपले 3 डबल क्रोचेट तयार आहेत त्याच्यापर्यंत करत येणे. आपण हे सिंगल क्रोचेट करत आलो आहोत आणि आता या इथे आपण या 3 डबल क्रोचेटच्या मधोमध आपण एक हाफ डबल क्रोचेट बनवणार आहोत सुरुवातीला आणि नंतर इथपर्यंत आपण सिंगल क्रोचेट बनवून घेतले आणि हे 3 डबल क्रोचेट आपल्या खालच्या लाईनमध्ये आहे त्याच्या इथे मधोमध एक हाफ डबल क्रोचेट, इथे डबल क्रोचेट 3 बनवले त्याच्यावरती मधोमध एक हाफ डबल क्रोचेट बनवून घेतला आणि नंतर त्याच्या बाजूला एक डबल क्रोचेट बनवून घेतला आणि आता वरती जे इथे सिंगल क्रोचेट करत येणे नंतर एक हाफ डबल क्रोचेट केला आणि नंतर एक डबल क्रोचेट केला आणि वरती 3 चेन बनवून घेणे. 1 2 3 चेन बनवून घेणे आणि पहिली चेन सोडून एक सिंगल क्रोचेट करून घेणे. परत त्याच्या बाजूच्या चेनमध्ये सुई घुसून अजून एक सिंगल क्रोचेट बनवून घेणे आणि नंतर आपले इथे हाफ डबल क्रोचेट आणि डबल क्रोचेट याच्यामध्ये सुई घुसून एक सिंगल क्रोचेट बनवून घेणे. इथे आपण हाफ डबल क्रोचेट केला आहे, नंतर डबल क्रोचेट केला आहे आणि आता आपण परत एक त्याच ह्याच्यामध्ये सुई घुसून एक हाफ डबल क्रोचेट बनवून घेणार आहोत. सॉरी, परत बघा इथे अशी हाफ डबल क्रोचेट बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे हे आपले मिडलचे तयार झाले आहे. परत मग आता इथे जसे आपण हे सिंगल क्रोचेट तयार केले आहेत तसे परत मग आपण इथे हाफ डबल क्रोचेट घेऊन वरती 3 चेन आणि मग बाकी परत तसेच. आता इथे जसे आपण सिंगल क्रोचेट तयार करत आलो आहोत तसेच इथे हे सिंगल क्रोचेट इथपर्यंत करत येणे. प्रत्येक याच्यामध्ये करत येणे. अशा प्रकारे हे आपण सिंगल क्रोचेट इथपर्यंत करत येणार आणि हे आता आपण इथे क्लोज काढणार आहोत. पण त्यासाठी आपण इथे लोकरीचा धागा कट करून हा धागा खेचून घेणार आहोत असा आणि नंतर इथे जिथे आपण हे केले आहोत सुरुवात केली आहे तिथून चेनमधून हे खेचून घेणार असे
2 धागे आणि मग इथे जिथे आपली ही चैनची सुरुवात आहे तिथे घुसवून परत इथे हे असे खेचून घेणार आहोत आणि अशा प्रकारे हे आपले असे टाईट झाले आहेत आणि मग मागे लावून आपण हे धागे असे आतमध्ये घुसवून घेणार आहोत. आणि इथे आपण ही अशी गाठ मारून घेऊ. हे याच्यामध्ये असे घुसून घेऊ आणि नंतर हे कैचीने कट करून घेऊ. आता इथे हे ब्लॅक धागे पण असे आतमध्ये घुसून घेणार आहोत. याच्यामध्ये अडकवून घेणे. आणि हे आपले अशा प्रकारे तयार होईल. आणि आता आपण इथे मणी लावून घेणार आहोत. अशा प्रकारे हा आपला मणी लावून तयार झाला आहे माऊलीचा. हा मी असाच ठेवला आहे. आणि हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उद्या आषाढी एकादशी निमित्त 25 जुलैला